जसं सुरुवात होती आपण आता मात्र पुन्हा एकदा दोन पंचांना आपण बघणार. चला फलंदाज पाठवायचे युग लवकरात लवकर पाठवून घ्यायचे. पंचांची जोडबोळी मैदानात तैनात आहे. नसीर सर आणि विनीत सर. आता मात्र ओपनिंग पेअर चेंज झालाय. दोन यंगस्टर्सला पुढे पाठवलाय. क्रिश अँड श्रीलेश दोन चांगले मित्र सलामीला आलेत. दोन डावखुऱ्या त्याच्या फलंदाज. नितेश युवराज दोन डावखुऱ्या त्याच्या फलंदाज आपण किती वेळा बघितलेत ओपनिंग प्लेअर मध्ये? बघितलेत भरपूर वेळा. मॅथ्यू एडम, ॲडम गिलक्रिस्ट, सनत जयसूर्या बरोबर आपण कुमार संगरकाला बघितलंय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल, आताच्या घडीला यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हैदराबाद. चला सामन्याला सुरुवात झाली आहे. फर्स्ट बॉल ऑफ दिस व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. फर्स्ट स्विच चेंडू जातो बिहाइंड द विकेट. राहुल तायडे याच्याकडे चेंडू जातोय. कुठेतरी चांगली सुरुवात म्हणता येईल. मिस्ड झालेला फटका बघायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण झालाय. एका धावेने मात्र प्रारंभाने सुरुवात झाली आहे. यश मोरे स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर. आणि हा चेंडू मात्र आत्ता बॅटची कडा घेतली आहे आणि फलंदाज बाद. कुठेतरी एक रणनीती चेंजेस केले होते. ती रणनीती मात्र अनसक्सेसफुल होताना बघायला मिळतीये. क्रिस फर्नांडिस डिपार्ट्स. दोन डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला पुढे पाठवलं आणि त्यांचा मात्र फलस्वरूप काय झालाय? पाठवलेला फलंदाजाला मात्र बाद व्हावा लागलाय. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार आला. आता मात्र कर्णधारा वर्सेस कर्णधार असं हे बॅटल बघायला मिळेल. क्रिश परतलाय. कुठेतरी क्रिशने आता मात्र शिकवण घेतली असेल, कारण क्रिकेट आपल्याला खूप काही शिकवून जातं. व्हाईट बॉल. जेवढं तुम्ही शांत राहाल ना मित्रांनो, कुठेतरी संयम बाळगाल, तेवढं शिकाल, तेवढा तुमचा खेळ सुधारेल आणि खेळात बदल करून आपण कुठेतरी चुकांवरती काम करून पुढे चांगला खेळ साकाराल. त्यासाठी तुम्ही शांत राहणं खूप गरजेचं आहे, शिकणं खूप गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवर यश मोरे टू युग. हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न गुडघा टेकला होता, मात्र सोडून दिला. आउटसाइड ऑफ स्टंपचा चेंडू. अजून एक खराब चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 वरती 7. हा चेंडू आता मात्र चायना कट. नो बॉल +4. इट्स अ 5 रन्स. यष्टीरक्षक काहीही करू शकत नाहीये. प्रणव तेच सांगतोय, चेंडू चाललाय कुठे, मी डायव्हर्ट झालो आणि जरी प्रयत्न केला असताना तरी त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता, कारण फटकाचा असा चायना लेमन कट फटका लागला म्हणूया आपण याला. 4ने स्कोर पुढे, 5ने स्कोर पुढे गेला 12 वरती 12 रन्स. नवी मुंबई चॅलेंजर्स कुठेतरी मागे पडली आहे. अलिबाग ॲव्हेंजर्स देखील आता मात्र लढताना बघायला मिळतीये. सिंधुदुर्ग वॉरियर्स बॅकफुटवर गेली आहे. चला आता मात्र आपण सोलापूर स्ट्रायकरचा खेळ बघूया, कारण त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मॅच असेल. हा मात्र स्विच हिट केला विकासच्या माध्यमातून या स्पर्धेत ती जागा मात्र फिक्स आहे आणि फिक्स क्षेत्ररक्षण तिथं डिपॉझिट आहे. कुठलीही चुकी त्याच्या माध्यमातून बघितली नाहीये. नो +1 ह्या 2 धावा मिळतील. धावसंख्या 15-15. आणि हा चेंडू आता होता स्विच श्रीलेश या माध्यमातून चौकार बघायला मिळतोय. क्लास बॅटिंग आहे, त्याने प्रत्येक वेळा सिद्ध केलाय. मागच्या सामन्यामध्ये 38 धावांचं योगदान. 333वा चौकार आपण बघितला. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आम्हाला ही सूचना दिली जाते. अजून एक नो बॉल. 1+1. यश मोऱ्यासारख्या मोठ्या खेळाडूंकडून अशा चुका अनपेक्षित असतील सर्व खेळाडूंना, संघातील इतर खेळाडूंना, कारण खूप मोठी मॅच आहे. कुठेतरी अलिबाग ॲव्हेंजर्स मात्र आता जाता जाता कोणाला बरोबर घेऊन जाणार असं चित्र काही दिसेल का, कारण धावसंख्या वेगाने प्रचंड पुढे जाताना बघायला मिळते.
अजून एक व्हाईट बॉल वाडा. कुठेतरी आता मात्र अजून एक दर्जेदार चौकार बघायला मिळतो युगच्या माध्यमातून. आता मात्र झंझावती फलंदाजी बघायला मिळते. स्कोर 4 ने पुढे गेलाय. धावसंख्या 26. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. धावसंख्या 26. तर टायमर ऑन आहे. 2 बॉल बाकी आहेत. 2 टू गो. चला 12th मॅनचं लक्ष आहे. बारीक लक्ष आहे इथं. आणि अजून एक चौकार बघायला मिळतोय. 5व्या चेंडूवरती देखील चौकार म्हणजे 5 चेंडू मध्ये तब्बल 30 धावा. आणि हा चेंडू आता मात्र डॉट बॉलने या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकात 30 धावांची सलामी दिली आहे. युग आणि श्रीलेश. 1 विकेट बाद झालाय. क्रिस बाद झाल्यानंतर आल्या श्रीलेश आणि युगने मात्र चांगला खेळ साकारलाय. खास करून आपण युगचं कौतुक करूया. त्याच्या माध्यमातून आपण 3 चौकार बघितलेत. वैयक्तिक खेळतो 13 धावांवरती. श्रीलेश खेळतोय वैयक्तिक 6 धावांवरती. म्हणजे बॅटने आलेले 19 धावा आहेत युवराज सर. त्याच्या व्यतिरिक्त 11 एक्स्ट्राज आहेत. चला सुब्या इथं उपस्थित आहेत. अभिजित आपण मंचावरती यायचंय. विजयदादा कांबळे यांच्या बंटीच्या माध्यमातून आपला असा विनंती असेल. अभिजित, सुब्या, अजून काय कृष्णा गवली टेनिस बॉल क्रिकेटर स्टार प्लेयर आहे. त्याच्या नावाने संबोधित केलं जातं सुब्याला. हा चेंडू आता मात्र टॅप केलाय. विकासच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अजून एक नो बॉल बघायला मिळतो. 1+1. 2 धावांचा अजून दुजोरा होईल. 2 धावा अजून ऍड होतील. धावसंख्या 32. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो विशाल. झाल्यात. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र बिहाइंड द विकेट विकासच्या माध्यमातून आता मात्र विकासला देखील चुकवलंय. आणखी एक चौकार बघायला मिळतोय. ज्या विकासने मात्र ती जागा पूर्ण पॅक करून ठेवली होती त्याला देखील चेंडूने आता मात्र चकवा दिलाय. कुठेतरी चौकार निघून गेलाय. 4 ने स्कोर पुढे गेलाय. प्रचंड वेगाने स्कोर पुढे चाललाय 36 वरती. आणि हा चेंडू आता मात्र लेग साइड आउटसाइड द लेग स्टिक. अजून एक व्हाईट बॉल बघायला मिळतोय. संख्या 37. कुठेतरी दुखापत झाले यश मोर्याला. चला आपण मॅच सुरू ठेवा. 12th मॅन आतमध्ये गेलेत. रिप्लेस खेळाडू आहेत. टेम्पररी रिप्लेसमेंट. प्रशांत इन झालाय. यशला कुठेतरी दुखापत झाली आहे त्याच्या बदल्यामध्ये प्रशांत गेलाय. आणि हा चेंडू आता मात्र फाईन स्वीप केलाय. अजून एक चौकार बघायला मिळतो. काय फलंदाजी होतीये. कुठेतरी धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे जाताना बघायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 41 वरती.
वैभव आणि अजून एक स्विच केला आहे प्रशांत जाधव तिकडे क्षेत्ररक्षक आहे त्याच्यामध्ये म्हणून आता मात्र चेंडू प्ले मध्ये आणला गेला फक्त आणि फक्त सिंगल मिळेल एकने स्कोर पुढे जाताना बघा मिळतोय 42 वर मित्रांनो आपण बघताय आपण अनुभवताय SBL सीझन ऑफ 5 चा हा थरार कुठेतरी शेवटच्या दिवस रात्रीमध्ये येत असताना 6व्या राऊंडचा कुठेतरी खेळ चालू आहे दोन संघ आमने सामने सोलापूर स्ट्रायकर्स बनामा अलिबाग एव्हेंजर्स प्रथम फलंदाजी करत असताना अलिबाग एव्हेंजर्स टीमने चांगली धावसंख्या उभारली आता मात्र पाडाल स्वीप प्रशांत जाधव याचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय कुठेतरी धडपड झाली आहे मात्र चेंडू अडवलाय चांगला क्षेत्ररक्षक आहे पूर्ण 100% दिलेत एक धाव मात्र मिळते एका धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल नेक्स्ट बॉल मध्ये पुन्हा एकदा वैभव सज्ज झालाय 2 to go लास्ट 2 balls ऑफ दिस ओव्हर आणि हा चेंडू आउटसाइड द लेग स्टिक अजून एक खराब चेंडू सोलापूर स्ट्रायकर्स रवी पॅथीसर यांनी पॅक केलेला हा संघ कर्णधार यश मोरे याच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ कुठेतरी आता मात्र थोडीशी दमचाक होताना बघायला मिळते या स्पर्धेमध्ये त्यांना अजूनही संधी आहे आणि हा चेंडू आता मात्र फाईन स्वीप केलाय फक्त आणि फक्त एका धावेसाठी दुसऱ्या षटकातील अजूनही शेवटचा एक चेंडू शेष शिल्लक बाकी बघूया एका चेंडूवरती कसा प्रकारे खेळ साकारला स्ट्राईक एंडला श्रीलेशला बघतो आपण चौकाराने मात्र षटकाची सांगता झाली आहे धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहे 49 बिग स्कोर मार्चिंग टूवर द बिग स्कोर बघूया सोलापूर स्ट्रायकर्स कमबॅक करेल का त्यांच्या माध्यमातून कुठेतरी एक चांगली गोलंदाजी केली जाईल का कशा प्रकारे खेळ साकारला जाईल कशा प्रकारे थांबवलं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल मीनवाईल एक प्रोत्साहन आलाय प्रशांत जाधवसाठी हे प्रोत्साहन असेल त्यांचे परममित्र नितीन शिंदे याच्या माध्यमातून जर चेंडू अडवला गेला प्रशांतने डाईव्ह लगावली तर रोख रक्कम 1000 रुपये दिले जातील जितेश नाईक आणि नितीन शिंदे यांच्या माध्यमातून 500 रोख पारितोषिक ठेवलं गेलंय पण टी शर्ट मागली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे चला बॉलिंग ट्रॅकवर आपण करणला बघतोय आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला व्हाईटने ह्या गोलंदाजाने देखील सुरुवात झाली आहे 2 षटकं गणली गेली आहेत आणि 50 धावपळ संख्या धावपळावरती लागली गेली आहे अलिबाग अव्हेंजर्स संघाचा हा जबरदस्त खेळ आणि आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आधी दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना कुठेतरी एक डॉट बॉल आला होता आणि त्या डॉट बॉलवर देखील सिंगल बघायला मिळतीये बायच्या स्वरूपात एक सिंगल आली कुठेतरी यष्टीरक्षक योगेशने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला हिट देखील झाला मात्र फलंदाज सेफली येईन होता एक धाव मिळाली 51 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली कारण ऑन बॉलिंग ट्रॅक टू श्रीलेश हे बॅटल बघणं इंटरेस्टिंग असेल हा वाव जबरदस्त कडक अप्रतिम फटकेबाजी ह्या एरियामध्ये अप्रतिम कनेक्शन करतो लेंथ अँड लाईनला पिक करतो गुडना टेकतो आणि सरळ स्विच हिट करून देतो व्हॉट अ ब्रिलियंट मोड ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट शॉट चौकाराने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय 55 वरती 55 फॉर द लॉस ऑफ 1 आणि हा नो बॉल आणि फाईन खेळलाय अजून एक दर्जेदार फटका बघायला मिळतोय कुठेतरी युक्तीला आता मात्र प्राधान्य दिलाय अगोदरचा फटका शक्तीचा होता शक्ती प्लस युक्तीचं कॉम्बिनेशन होतं आता मात्र फक्त आणि फक्त युक्ती बघायला मिळाली व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एक्झिक्युशन ह्या 5 धाव मिळाल्या 5 ने स्कोर पुढे गेला 60 वरती या स्पर्धेतला उच्चांक बहुतेक ह्या मॅच मध्ये बघायला मिळेल असं वाटतंय अजून एक फटका चांगला खेळला गेला आहे काय फलंदाजी होते शिर्डेच्या माध्यमातून उशिरा का होईना पण अलिबाग अव्हेंजर्सच्या खेमामध्ये आता मात्र उत्साह जोश जल्लोष आनंदाचं वातावरण आहे कारण फलंदाजी चांगली होती आहे धावसंख्या 64 आणि हा नो बॉल प्लस 4 पंजा उघडला गेलाय 69 कुठेतरी ह्या मॅच वरती लक्ष देऊन असतील उर्वरित संघ कारण त्यांच्या देखील अशा प्रलंबित होतील जागृत होतील कारण सोलापूर स्ट्रायकर्स देखील एक मातब्बर टीम आहे अंकतालिकेमध्ये थोडी मागे असली तरी त्यांच्याकडे दमखम आहे आणि हा चेंडू अजून एक नो बॉल
नो बॉलवरती रनआउटच्या रूपाने विकेट फेकली. मागच्या सामन्यात देखील मध्ये युगने हीच चुकी केली होती. धावाच्या रूपाने बाद झाला होता. डायरेक्ट फटका खेळला होता. कुठलीही रन नव्हती. योग्य तो कॉल होता शिर्लेशला मात्र आता नाहक आत्महत्या विकेट आपली गमावावी लागली. कुठेतरी सॅक्रिफाईस केली. कर्णधारासाठी त्याने आपली विकेट सॅक्रिफाईस केली गेली. चेंडू काउंट केला जाईल. ह्या चेंडूवरती तिन्ही निर्णय काउंट होतील. प्रथम नो बॉलवरची धाव गणली जाईल. नो बॉलवरती विकेट गेल्यामुळे विकेट देखील गणला जाईल आणि विकेट गेल्यामुळे चेंडू देखील गणला जाईल. असं तिन्ही निर्णय गणले जातील. याची नोंद घ्यायची. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 70. स्टेजवर मात्र आता मेजवानी चालू आहे. एव्हरीबडी एन्जॉयिंग देअर फूड. आता मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. कुठेतरी आणखी एक खराब चेंडू फेकला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे अजून जाताना बघायला मिळेल. 71. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 71 वरती जाऊन पोहोचलाय अलिबाग अव्हेंजर्स टीम. आणि हा चेंडू आता मात्र निहाच्या मगर मिडीमध्ये चेंडू विसावतोय. युग मात्र ह्या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्याचा फॉर्म हरवलाय आणि त्याच्या माध्यमातून कुठलाही खेळ होत नाही, साकारला जात नाहीये. आणि तो फलंदाज मात्र आता माघारी परतलाय. निहादने झेल पकडला. अजून एक फलंदाज बाद झाला. तिसरा फलंदाज मात्र बाद करण्यात यश मिळालं आहे. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज आपल्या स्ट्राईक एंडला बघायला मिळतो. रोहन 71. रोहन सोनार एक चांगला फलंदाज आहे. मात्र खूप उशिराने का होईना त्याला आता मात्र फलंदाजी मिळाली आहे. नो बॉल. अजून एक सिंगल ऍड होईल. शेवटचा चेंडू फेकत असताना पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा एफर्ट्स करायला द्यावे लागतील. अजून एक खराब चेंडू फेकला गेलाय आणि आता मात्र काय ओव्हर थ्रोज होतात. नाही थांबवलं गेलाय. योग्य वेळेत थांबवलं कारण नो बॉल आहे. जर विकेट गेली तर चेंडू काउंट होईल याची जाण आहे दोन्ही फलंदाजांना आणि फलस्वरूप दोन्ही फलंदाजांनी नाचा कॉल दिला गेला आणि योग्य तो कॉल. एका धावेवरती समाधान मानलं गेलं. धावसंख्या 72. 72. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. 73 सॉरी. नो बॉल. अजून एक नो बॉल आणि नो +1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या 75. 75. मॅचच्या सुरुवातीस कोणी विचार केला होता नितेश? हायेस्ट टोटल कडे मार्चिंग करताना बघायला मिळतोय अलिबाग अव्हेंजर्स टीम. अजून एक नो बॉल. 1+1 2. 77. शेवटचा चेंडू टाकत असताना कुठेतरी पुन्हा एकदा परिश्रम प्रयत्न करावेच लागतील कारण लगातारचे खराब चेंडूचा मारा करताना बघायला मिळतोय. रोहनला स्विच हिट करायचं होतं मात्र शेवटचा चेंडू आता मात्र डिलिव्हर केला गेला आणि फक्त सिंगल मिळते. 3 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावपळकावरती आपण बघतोय 78. 78. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. धावसंख्या 78. मगाशी सामना लवकर फिनिश झाला. आता मात्र ह्या मॅच मध्ये मात्र टाइम जास्त जाणार एवढं मात्र निश्चित कारण अवांतर चेंडू भरमसाठ फेकले गेलेत. जास्त फेकले गेलेत. राहुल तायडे अजून एक दर्जेदार खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर बघूया त्याच्या माध्यमातून कसा खेळ साकारला जाईल, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चौकाराने मात्र ह्या षटकाची देखील सुरुवात झाली आहे. रोहनच्या माध्यमातून एक चौकार बघायला मिळतोय. 82 उच्चांक आहे स्पर्धेचा. 80 पार केलेत. 82. अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. एक माइल्स. चला आता मात्र पंच निर्णय देतील. कुठेतरी डिस्ट्रॅक्शन साठी कुठेतरी आता मात्र डॉट बॉल निर्णय दिला गेलाय. योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून दिला जाईल आणि तसंच काय मैदानात बघायला मिळतंय. कौतुक करूया आपण नसीर सर आणि विनीत सर यांचं.
हा डॉट बॉल महत्वपूर्ण डॉट बॉल असेल सोलापूर टीमसाठी. राहुल आणि हा चेंडू आत्ता मात्र बॉडीवरती आदळतो बिहाइंड द विकेट. विकास तिथं उपस्थित आहे, त्याच्याकडे चेंडू जातोय. फक्त आणि फक्त सिंगल मिळतीये. सिंगलने स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 83. अजूनही ह्या षटकातील 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. 3 मध्ये 5 खर्च केल्यात. पुढचे 3 चेंडू राहुल कसा खेळवतो, कशा प्रकारे खेळ साकारला जाईल वैभवच्या माध्यमातून हे बघणं इंटरेस्टिंग असेल. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू अजून एक विकेट. या इनिंग मधील आणखी एक फलंदाज बाद होताना बघायला मिळतोय. फलंदाज क्रमांक 4चा फलंदाज बाद होताना बघायला मिळाला वैभव. तर मात्र राहुलने मात्र आपल्या संघाला कुठेतरी कमबॅक करून दिला असं म्हणणं वावं ठरणार नाहीये, कारण ही धावसंख्या देखील चेस करू शकतात. पण कुठपर्यंत रोखलं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल, कारण स्कोर खूप झाला आत्तापर्यंत तरी. नवीन फलंदाज सिद्धेश बाबर. अजून एक फलंदाज बाद. बॅक टू विकेट्स फॉर राहुल. आता मात्र धावसंख्या कुठेतरी थांबली आहे. नवीन फलंदाज आलाय, नवीन नवखा चेहरा पाठवलाय अलिबाग अव्हेंजर्स टीमने. कौस्तुभ हर्षित आहे. हर्षित टी शर्ट वर हर्षित आहे. चला 12th मॅनला देखील नाव माहिती नव्हतं. आणि हा चेंडू मात्र पॅडल स्वीप केलाय आणि 4थं षटक संपलाय. 4थं षटकाचे जर आपण विवेचन करायचं झालं तर युवराज सर चांगलं षटक म्हणता येईल. राहुलच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या संघासाठी एक चांगलं षटक फेकले गेले. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेत. धावसंख्या 4 षटकाची समाप्तीनंतर 84. चला ऑलरेडी आता पंच सूचित करतात तिथं 28 मिनिटं झाल्यात ह्या 4 ओव्हरसाठी. पंच आता मात्र सूचित करतील. चला पंच इम्प्लिमेंट करतील. रूल्स पंचांच्या माध्यमातून फॉलो केले जातील आणि आपल्याला निर्देश दिले जाईल. पंचांच्या माध्यमातून 28 मिनिटं आणि 30 सेकंद झाल्या 4 षटकांसाठी. एक प्लेअर बाहेर घेणं आता अनिवार्य होणार आहे सोलापूर टीमला. चला धन्यवाद. राहुल तायडे मात्र आता मिड विकेटच्या सीमारेषेच्या बाहेर आहे. बॉलिंग ट्रॅकवर प्रतीक आहे आणि हा पहिला चेंडूवरती चौकार डोलवला. हर्षितच्या माध्यमातून पहिला चौकार बघायला मिळतो आणि तो चौकार चीअर देखील केला जातोय आणि त्याच्या चेहऱ्यावर देखील हा स्मित हास्य बघायला मिळतंय. कॉन्फिडन्स ग्रो करणारा हा चौकार बघायला मिळतो हर्षितच्या माध्यमातून. दिस इज द SBL आणि हा SBLचा थरार आहे. नवीन नवखा चेहरा आपल्याला मात्र बॅटिंग ट्रॅकवर बघायला मिळतो आणि अजून एक दर्जेदार फटका, अजून एक चौकार. वॉट अ क्लासिकल ड्राईव्ह दॅट इज अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते हर्षितच्या माध्यमातून. पुढे येऊन सरसावून लेग स्पिन प्रकारचा चेंडू कव्हर केला आणि हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 100 रुपये रोहित साठी 500, रोहित कडून 500 रुपये. प्रत्येक 4ला 100 रुपये. चला हॅट्रिक का मारली तर 500 आणि हा हॅट्रिक झाली आहे. वाव जबरदस्त. आणि तर बॅट वरती देखील गेल्या आणि का नाही केली पाहिजे. हा त्याच्यासाठी विनिंग मोमेंट आहे आणि दिस इज द क्रिकेट, दिस इज द SBL. टोपीचा नंबर बघा 45, टी शर्टचा नंबर बघा 45. रोहित शर्माचा डाय हॅट फॅन आहे. वैभव कडून 500 रुपये लागू झालेत. चला हर्षित काय खेळ साकारलाय. हे क्षण नितेशानं त्याच्या कायमच्या चिरंतन मनात स्मरून राहतील. कुठेतरी हा खेळ त्याला खूप प्रोत्साहन देईल, खूप मोठं होण्यासाठी मदत करेल. धावसंख्या 97.
97 आणि हा 4 100 पार झाल्यात. आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये देखील 100 पार होताना बघायला मिळतात. 101 धावसंख्या मात्र आता धावफलकावरती बघायला मिळतात. कुठेतरी रन रेट खूप वेगाने वाढेल आता मात्र अलिबाग अव्हेंजर्स टीमचा. मात्र अंक तालिकेमध्ये पॉइंट्स कमी आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग आणि हा चेंडूवरती देखील चौकार आलाय. चौकाराने सांगता झाली. 105 धावा, तब्बल 105 धावा कुठून काढल्यात 5 षटकामध्ये. हर्षितचं कौतुक असेल. व्हॉट अ ब्रिलियंट प्ले. निश्चितच कौतुक करण्यासारखा खेळ त्याच्या माध्यमातून साकारला गेला. आपण कॉल देऊया महड किंग्ज आणि पूर्वांचल पॅन्थर्स टीम. कर्णधार निखिल यादव आणि पूर्वांचल पॅन्थर्सचा कर्णधार हेमंत वागसे. लवकरात लवकर प्राचारण करायचं आहे कारण जसा चेंडू डिलिव्हर होईल चला थोडंसं स्टेज खाली करा. समोरचं किरण टॉस करायचं तिकडे आपल्याला. हेमंत चला टॉस साठी या. अमर भोईर सर जोडले जातील. आणि भोजन झालं असेल तर कृपया स्टेज खाली करा. त्यांनी इथे गर्दी करू नका. चला हॅलो हॅलो धन्यवाद. चला आपण इथं नाणेफेकीचा कॉल करतो. एका बाजूला महाड किंग्जचा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये पूर्वांचल पॅन्थर्स. दोन्ही संघ कुठेतरी अग्रेसर आहेत आणि पुढे सरसावताना बघायला मिळत आहेत. नाणेफेकीसाठी आपण विनंती करूया प्रवीण रेडेकर सर यांना. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला कॉल कोण देत आहे? यस हेमंत वागसे. टेल इट इज. निखिल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेतलाय. पॉइंट्स तालिकेमध्ये नंबर 2 वरती आहात आणि समोर चांगला संघ आहे पण तुमचा कॉन्फिडन्स हा हाय आहे. फिल्डिंग स्वीकारलंय. समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा मानस असेल? दिवसाचा मॅच आहे तर 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन मी. चला हेमंत फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना समोर चांगला संघ आहे आणि विनिंग कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. निखिल सारखा धुरंधर कर्णधार आहे. 50 पर्यंत रोखण्याचा मानस ठेवलाय. आपण कुठपर्यंत टार्गेट सेट कराल? आम्ही तसं 60+ करण्याचाच प्रयत्न करणार आहे. आमची टीम पण चांगला आहे. महाड किंगचं चांगलीच टीम आहे. आम्ही पूर्ण हरवण्याचा प्रयत्न करणार त्यांना. आपल्या टीम ओनरबद्दल काय सूचित कराल? संदीप सरांबद्दल. खरंच संदीप सिंग जे आहेत सिंग साहेब आहेत त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे. वारंवार ते आम्हाला सपोर्ट करत आहेत. चला देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहात नितेश सर यांचा, युवराज माळी सर यांचा. चला धन्यवाद अमर भोईर सर. 100 तब्बल 6 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट चेस करण्यात आले. यश मोरे योगेश निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अमित जाधव यांच्या पहिल्याच बॉलवर अगदी क्रॅकिंग ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह चौकाराने सुरुवात केली यश मोरेने. लॉंग चेस आहे मात्र यश मोरे सहजासहजी हार न मानणारा खेळाडू. योगेची साथ त्याला कशी मिळते, इतर खेळाडूंची साथ कशी मिळते याच्यावर बरंच काही अवलंबून आहे. सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार आले आहेत. यश मोरे सेड ऑन अ फायर. अगदी पहिल्याच ओव्हर पासून पहिल्याच बॉलवरून आपण पाहतोय चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना सलगचा 2रा चौकार आला. आशिष फटके अपेक्षित असणार आहे. 106 धावांचं आव्हान जर तुम्हाला पार करायचंय हो. इथे पायाजवळ टाकलेला चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन यावेळेस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट केलंय आणि अजून एक चौकार. सलगचा हा 3रा चौकार आपण पाहतोय. जवळजवळ आपण म्हटलं 30 चेंडूंमध्ये नितेश सर 26 चौकार मारावे लागतील. 26 चौकार मारावे लागतील आणि एक सिंगल काढावी लागेल किंबहुना. थोडस अशक्य प्राय असावं आणि मात्र क्रिकेट आहे त्यामुळे काही होऊ शकतं. वाईड येतोय. त्याच दरम्यान टीमची टोटल 13 वर जाऊन पोहोचते.
3 चौकार आपण पाहतोय यशच्या बॅटमधून आले. त्यानंतर वाईट अमित जाधव आपण पाहतो, एक्सपिरियन्स बॉलर आहेत. त्यांच्या विरुद्ध मात्र चांगली फटकेबाजी यश मोरेची. हा चौथा चौकार येत असताना एकाच ओव्हरमधील सलगचा किंबहुना मध्ये वाईड आला. नक्कीच टीमची टोटल झपाट्याने पुढे सरकत असताना 17 धावा धावफलकावर होतात. आता 17 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या इनिंग मध्ये बऱ्याच चुका झाला, टॉस गमावा लागला, त्यानंतर इंजुरी झाली यशला. दुसऱ्या बाजूने धावा भरपूर खर्च झाला गोलंदाजाच्या माध्यमातून. पेनल्टी लागली कारण टाइम एक्सीड केला. त्यामुळे या सर्व गोष्टी कुठेतरी आता खोडून काढायच्या असतील तर 106 धावा आता बनवाव्या लागतील सोलापूर स्ट्रायकर्सला. 4 चौकार आलेत. हो, स्विच करायचं होतं आपण पाहतोय. अंगाचा वेध घेत असताना हा चेंडू डॉट येतोय. एका चेंडूचा खेळ बाकी. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना हिमालया पर्वता एवढं किंबहुना हे लक्ष आहे नितेश सर. 30 बॉलमध्ये 106 धावांचं. 17 वर स्कोर थांबलाय आता. हो, चांगला खुलवा टप्प्याचा बॉल समोर स्ट्रेट ड्राईव्ह करत असताना षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21च्या घरामध्ये. प्रत्येक आपण पाहतोय ओव्हरमध्ये 5 ते 6 चौकारांची इथे गरज आहे, कारण 106 धावा सोपं नाहीये बनवणं 30 बॉलमध्ये. अमोल बॉलिंग मार्कवर. चला सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. पहिल्या ओव्हरमध्ये 21 रन. योगेश निकम ऑन स्ट्राईक. डावखोऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज. पहिला चेंडू व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिद्धेश कडनं चांगली फिल्डिंग, त्याला बॅकअप देखील मिळालं तिकडे. पहिल्या बॉलवर सिंगल काढली योगेशने, त्याचं खातं उघडलंय. यश मोरे पुन्हा स्ट्राईकवर. टीमची टोटल 22 रन्स. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना चालणार आहे, कारण 106 धावांचं टार्गेट आता इथे चेस करणं सोलापूर स्ट्रायकरसाठी. हो, डाऊन द लेग बॉल. खर तर सोलापूर स्ट्रायकरचे 2 सामने हा पकडून आहेत आणि दोन्ही सामने त्यांना जिंकणं गरजेचं आहे, कारण या अगोदर 5 पैकी 2च ते जिंकलेत. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन इथे त्यांनी मात्र बनवलं की दोन्हीपैकी 2 सामने जिंकायचे. या वेळेस बघा, चांगला क्रॉस बेटेड फटका, मर्फीला बीट करून बॉल निघून गेला. 4 धावांसाठी चौकार येतोय. दुसऱ्या बाजूला अलिबाग ॲव्हेंजरचा प्रवास आपण पाहिला तर 5 पैकी आतापर्यंत 1च सामने ते जिंकलेला आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास हा ऑलमोस्ट संपुष्टात आलाय. मात्र जाता जाता नेत्रदीपक फलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. 27 धावा आता होत्या धावफलकावर. 27 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. यावेळेस रिव्हर्स स्वीप करत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल चौकारासाठी चाललाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं नितेश सर की सोलापूर स्ट्रायकरसाठी यश मोरेची बॅट बोलले, योगेश निकमची बॅट नक्कीच बोलले, मात्र त्याच्याबरोबर इतर फलंदाजांचं फलंदाजीतलं खरं तर कॉन्ट्रीब्युशन तितकं नाहीये. 7 चौकार मारलेत आतापर्यंत, 6 चौकार आणि हा 7वा आपण पाहतोय. टीमची टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 35 वर. चला, टायमर ऑन आहे, याची नोंद घ्या. आता मीटिंग कशाला? षटक नाही संपलं ना अजून, 2 चेंडू शिल्लक आहेत, तेच म्हटलं. नाही, मीटिंग अलाउडच नाही केली पाहिजे. हा बंटी आता पुढच्या वेळी नियमामध्ये रूल टाका. ओव्हर होऊ द्या ना मीटिंग होण्यासाठी, ते इम्पॉर्टंट आहे. मध्येच मीटिंग याला काही अर्थ नाही. नो बॉल. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. त्याचा फायदा उचलता आला नाही यशला किंबहुना. चांगली विकेट किपिंग युगच्या माध्यमातून. टीमची टोटल 36 वर जाऊन पोहोचली आता. 36 रन्स ऑन बोर्ड. अजूनही इथून 70 रनची गरज आहे, कारण 106चं टार्गेट आहे.
पुन्हा एकदा एक पाय वाकवला, गुडघा टेकला जमिनीवर आणि अगदी जास्त फुटवर्क नाही, मात्र जाग्यावरनच हा फटका ऑन साइडला खेचला आणि अजून एक चौकार यश मोरेच्या बॅटमधनं. टीमची टोटल 40. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक दुसऱ्या षटकातील. ओ हो, पुढे स्टिक पावडून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर राहिला चेंडू, थोडासा चान्सही क्रिएट झाला होता, मात्र डॉट बॉल येतोय शेवटचा. निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची सांगता होते. टीमची टोटल 40 या आकड्यावर स्थिर आहे. आता इथून जर आपण पाहिलं तर 66 रनची गरज असणार आहे 18 चेंडूमध्ये. 18 चेंडू 66 धावा. आणि आता इथे गोलंदाजी रोहित माने यांच्यावर जबाबदारी सोपवली तिसऱ्या षटकाची. 18 चेंडू 66 धावा. नक्कीच 16 चौकार आणि परत 2 धावा. 18 मध्ये 16 चौकार खेचायचं हे इक्वेशन आहे आता सोलापूर स्ट्रायकर साठी. शांतता सध्या क्रीडांगणाच्या सभोवताली आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे. पहिला चेंडू आणि चांगली फिल्डिंग अमित जाधव यांच्या माध्यमातून बॉडीला स्ट्रेच करत असताना स्वतःच्या उजव्या बाजूला जात चेंडूला मात्र अडवलं, आतमध्ये ढकललं. नक्कीच 3 धावा त्यांनी वाचवल्यात. 1च रन मिळाली या बॉलवर. 41 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. अजूनही 65 करायचे तिथून. आता 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौकार आणि चौकार आणि चौकार, फक्त चौकारांचीच इथे फटकेबाजी, चौकारांमध्ये डील करणं सोलापूर स्ट्रायकर्स किंबहुना यश मोरे, योगेश निकम यांना इथं गरजेचं असणार आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, लॉंग ऑन क्लिअर केलं या फटक्याने आणि चौकार येत असताना 45 झाला स्कोर. 45. यश मोरे 13 चेंडू 40 वर खेळतोय. यश बीसीचे एक अर्धशतक आलेले. व्हाईट बॉल. 46 धावा. 46 नाव स्कोर. हो, इथे मात्र टाइम नाही करता आलाय. बॉल बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला. ऑन साइडला ट्रॅव्हल झाला. रन मिळत नाही. डॉट चेंडू. 15 चेंडू 60 ची गरज आहे. हो, इथे पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. इथे डॉट येतोय आणि आता 14 मध्ये 60. आता आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. चेंडू आणि धावांमधलं अंतर किंबहुना ते डिस्टन्स आता वाढलेलं पाहायला मिळते आपल्याला. ओ, इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि सर्कल आउटच्या स्वरूपात यश मोरे. कर्णधार बाद. 40 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं 16 चेंडूमध्ये आणि तो मात्र इथे बाद होतात असताना नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होईल, तो अर्थात प्रणव उंबाळे. चला, पुढचे दोन्ही संघ महाड किंग्स आणि पूर्वांचल पॅन्थर्स. आपण रेडी राहा. 6व्या फेरीतील तो शेवटचा सामना असताना महाड किंग्स निखिल यादव, अरुणजी सरकाले साहेबांचा संघ ज्यांनी टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली अगेन्स्ट पूर्वांचल पॅन्थर्स संदीप सिंग साहेबांचा संघ ज्याला लीड करतायत हेमंत वाक्षे. म्हणजे एकंदरीत हा सामना सोडून लीग स्टेज मधले 5 सामने पेंडिंग आहेत आणि नॉकआउटच्या 4 मॅचेस. म्हणजे एकंदरीत या मॅच नंतर 9 मॅचेस आहेत अजून. 9 बॉल रोहितच्या माध्यमातून टीमची टोटल 1 ने पुढे सरकते 47. आता फक्त लीगल बॉल टाकायचे, एवढंच करायचंय अलिबाग ॲव्हेंजर्सला, कारण त्यांचा प्रवास या स्पर्धेतनं ऑलमोस्ट संपुष्टात आलेला आहे. फलंदाज बाद योगेश निकम दूर राहिले आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का. चला, रोनक तांडेल अभियान
सिद्धेश आलेत बॉलिंग मार्कवर. सिद्धेश भाबड. सिद्ध. पहिला चेंडू आपण पाहतोय, डॉट हाताळलाय. चांगली सुरुवात आपण पाहतोय. स्ट्राईकला प्रणव आहेत, नॉन स्ट्राईकला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात ते निहात. वलंग द कार्पेट, पाय अडवण्याचा प्रयत्न होता फिल्डरचा, अयशस्वी. प्रणवच्या माध्यमातून एक चौकार येत असताना आपण पाहतोय. आता फक्त औपचारिकता शिल्लक राहिली नाही ते सर असं वाटतंय, कारण भरपूर दूर आहे. 51 झाल्यात फक्त धावा. ओ वन बाउन्स, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. वैभव होते इथे, मात्र 1 रन मिळत असताना 52 झाला स्कोर. 106चं आव्हान होतं या मॅच मध्ये. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न निहातचा आणि सर्कल आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना मॅडी आले जातात. मंदार नवीन फलंदाज. व्हाईट बॉल त्याच्या विरुद्ध आपण पाहतोय सीटच्या माध्यमातून. 53 धावा फलकावर. स्ट्रेट टू फिल्डर रोहित माने. शेवटचा बॉल शिल्लक यावर मधील, आणि फक्त आता औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आपण पाहतोय. दोन्ही संघ करत राहता स्पर्धेतलं आपलं आव्हान आता संपुष्टात आणत असताना मात्र एक सामना अजूनही यानंतर होणार आहे त्यांचा 7व्या फेरीतील. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल चेंडू. चला मेक इट फास्ट, थोडं फास्ट खेळूया आपण. मॅडी आपण पाहतो अनड्राईव्ह करतोय. षटक संपलंय. मॅडीकडे पुन्हा स्ट्राईक राहील शेवटच्या ओव्हरसाठी. आणि अजूनही आपण पाहिलं तर टीमची टोटल आहे ती 55. 51 धावा दूर आहे अजूनही. चला शेवटचं षटक आहे. दुपारचा सत्र प्रेक्षकांची तुरळक गर्दी. मात्र जसं सत्र पुढे सरकेल, कारण गड्यामध्ये आता वाजलेत ते बरोबर 3:30. आणि बंटी दादा आपण 5वा सामना सध्या आता संपुष्टात आणतोय. यानंतर अजून 9 सामने आपण कव्हर करणार. इथे फलंदाज बाद पहिल्याच बॉलवर. गोलंदाजाला यश मिळालं. वैभव, जिथे मात्र मॅडी बाद झालेत. नवीन फलंदाज विकास. अंतिमचे 5 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर पहिल्याच सत्रामध्ये जेव्हा 105 धावांचा डोंगर उभारला तेव्हाच ऑलमोस्ट निम्मा सामना आपल्या बाजूने झुकवला होता. इथे मात्र चौकार आहे विकासच्या बॅटमधून. 4 चेंडू तर फक्त टाकायचं. ओहो, मर्फीच्या देखील अगदी बाजूने बॉल निघून गेला. मर्फीने आज बॉलिंग केली नाही या मॅच मध्ये. स्लोवर वन, पायावर जाऊन बॉल आदळला आणि डॉट बॉल. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यस, फक्त आता फॉर्मॅलिटी बाकी या मॅच मध्ये. मोठ्या मार्जिनने आपण म्हणू शकतो की अलिबाग अव्हेंजर्सचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. लास्ट बॉल. जसा सामना संपेल महाड किंग्स लगेच मैदानामध्ये उतरतील. चला सामना जिंकत असताना अलिबाग अव्हेंजर्स खूप खूप अभिनंदन आपलं. आणि हार्ड लक सोलापूर स्ट्रायकर्स आपल्याला आता दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या मॅचसाठी नेक्स्ट राऊंडसाठी 7व्या राऊंडसाठी खूप साऱ्या